आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत कहाणी विजयाची, दहशती विरुद्ध लढ्याची. निवृत्त कर्नल तुषार जोशी यांची मधुलिका कोशे नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत. नमस्कार मंडळी. देशभक्ती म्हणजे आपल्या देशाबद्दल प्रेम, निष्ठा, अभिमान, कृतज्ञतेचा भाव. देशाचं हित जोपासणं, विकासाच्या कामांना हातभार लावणं, देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणं आणि संरक्षण कार्यात सहभागी होणं. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आपल्या सर्वसामान्यांचं योगदान हे या प्रकारचं असतं. परंतु आपल्या संरक्षण दलाचे जवान तर प्रत्यक्षपणे देशसेवा करत असतात. गेल्या काही दिवसांमध्ये अशा काही घटना घडल्या की पुढे काय होणार आहे याची चिंता सर्वच नागरिकांना लागली होती. पहलगाम हल्ल्याला चोख उत्तर दिलं गेलं ते 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातनं. हे ऑपरेशन सिंदूर प्रत्यक्षात उतरणं आणि जिंकणं हा प्रवास काही सोपा नव्हता. देशाची सर्वच यंत्रणा एकजुटीनं कार्य करत होती आणि नेमकं हे सगळं कसं क्रमवार घडत गेलं हे आपण आता जाणून घेणार आहोत कर्नल तुषार जोशी सेना मेडल यांच्याकडून. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. कर्नल तुषार जोशी यांना कुमाऊ रेजिमेंटमध्ये अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. त्यांची नियुक्ती राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल अर्थात NSG मध्ये झाली आणि त्यानंतर NSGच्या स्पेशल ॲक्शन ग्रुपमध्ये कार्यरत असताना कर्नल तुषार जोशी यांनी 24 सप्टेंबर 2002 रोजी गांधीनगर गुजरात येथील अक्षरधाम मंदिरातील अतिरेकी हल्ल्याचं नेतृत्व केलं. या हल्ल्यात 2 अतिरेक्यांनी अनेक निष्पाप नागरिकांची हत्या केली आणि अनेक नागरिकांना वेठीस धरलं होतं. त्यांच्या या शौर्यपूर्ण कार्यासाठी त्यांना 15 ऑगस्ट 2003 रोजी सेना मेडल देऊन गौरवलं. कर्नल तुषार जोशी हे नागालँड आणि मणिपूर या ईशान्य भारतातील राज्यांमध्ये कंपनी कमांडर म्हणून कार्यरत होते आणि नागा अतिरेक्यांचा खात्मा करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. कर्नल तुषार जोशी हे दहशतवाद विरोधी ऑपरेशन्समध्ये तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी अमेरिकेतील मरीन दलासोबत दहशतवाद विरोधी प्रशिक्षणही घेतलं आहे. सेवानिवृत्त होण्यापूर्वी गुजरात बटालियन NCCचे आणि त्यानंतर महाराष्ट्र बटालियन NCC आणि मुंबईचे कमांडिंग ऑफिसर ते होते आणि गेली 32 वर्ष त्यांनी शौर्य आणि समर्पणाने लष्कर सेवा ही केलेली आहे. सर, आता सगळ्यांच्याच मनात जो प्रश्न आहे तोच मी तुम्हाला अगदी सुरुवातीला विचारते की ऑपरेशन सिंदूर जे आहे ते किती महत्वाचं होतं? ऑपरेशन सिंदूर याचे जसं तुम्हाला नाव मी ऐकलं तुम्ही, सिंदूर याच्याकरता ठेवलंय की कारण की पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यात आपले काही नवविवाहित जे होते त्यांना विधवा करण्यात आलं आणि त्यांचे हस्बंड्सला त्यांना तिथे मारलं आणि ते पण धर्म विचारून मारलं. अशा वेळेस जे लोकांवर जो आक्रोश होता आणि सिंदूर हे एक आपल्या भारतीय हिंदू महिलाचे एक सिंबल आहे, तर म्हणून त्याचं नाव ऑपरेशन सिंदूर म्हणून असं ठेवला गेला. कारण की तो एक बदला होता जो आपल्याला घ्यायचा होता अगेन्स्ट टेररिस्ट, अगेन्स्ट द गव्हर्नमेंट जो आहे त्याला सपोर्ट करत होता. तर आपला एम याचा ऑपरेशन सिंदूरचा ते होता. आणि हे केवळ एक लष्करी कारवाई नव्हती, तर हे भारताच्या सोव्हर्निटीच्या रक्षा करत होतं आणि शत्रूला हे क्लिअर स्पष्ट हा इशारा होता. त्याच्याकरता आपण हे केलं. आणि या ऑपरेशन सिंदूरमध्ये दुसरं म्हणजे एक धोरणात्मक संदेश होता, म्हणजे एक स्ट्रॅटेजिक सिग्नलिंग म्हणतो. तर त्याच्या हे केलं की इट इज लाइक अ डेटरेंट. हम मारेंगे, ये नया भारत है, हम मारेंगे तो घुस के मारेंगे. तो ये इट वॉज एक डेटरेंट होता. तर याच्याकरता म्हणजे हे ऑपरेशन शत्रूंचा ठाम संदेश देत होते की भारताकडे क्षमता आहे आणि ते पण निर्धारी आहे. करेक्ट. दुसरं म्हणजे लष्करी सज्जता की प्रिपेअर्डनेस. आम्ही कोणत्याही क्षणी केव्हाही शत्रूला आम्ही मारू शकतो. आणि त्यानंतर आमचं काय म्हणतात त्याला प्रत्युत्तरात्मक धोरण, म्हणजे आमचं जे त्याचं रिटॅलिएटरी जे आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, त्याच्याकरता आधी आपला स्टान्स असायचा डिफेन्सिव्ह. आता आपण ऑफेन्सिव्ह डिफेन्स झालाय. आपण लोक ते शत्रूची वाट पाहत नाही, आपण त्याच्या आधीच हल्ला करतो आणि स्वतःला डिफेंड करतो. आणि दुसरं म्हणजे जनतेचा आत्मविश्वास. जेव्हा लष्कर किंवा इंडियन गव्हर्नमेंट जेव्हा असे स्टेप्स घेते तेव्हा जनतेला, सिटिझन्सला एक विश्वास पैदा होतो आपल्या आर्मी, आपल्या आर्म्ड फोर्सेस. आर्मी म्हणजे आर्मीचा अर्थ आर्मी, एअरफोर्स, नेव्ही यांच्याप्रती त्यांना विश्वास जागृत होते आणि जे प्रेझेंट जे गव्हर्नमेंट आहे त्याच्यावरही विश्वास होतो.
आणि जिओ पॉलिटिकल ते आहेच हो. की आपण बाहेरचे जे दुसरे इंटरनॅशनल ह्याच्यामध्ये फोरममध्ये आपली एक मॅच्युअर कंट्रीची एक ते येते की आम्ही जे आता ऑपरेशन सिंदूर केला आहे तो आम्ही ओनली टेररिस्ट कॅम्पवर हल्ला केलाय. आम्ही त्यांच्या सिव्हिल हॅबिटॅट किंवा सिव्हिल लोकांना नागरिकांवर करत नाहीये आणि दुसरं मिलिटरी इस्टॅब्लिशमेंटवर पण करत नाहीये. आम्ही फक्त टेररिस्ट कॅम्प ज्यांनी आमच्या सिटीजन्सला मारलं आम्ही म्हणून त्यांच्या टेररिस्ट कॅम्पच्या मागे लागलो. याच्याकरता हे ऑपरेशन सिंदूर हे जरुरी होतं. खूप महत्वाचं होतं. अगदी खरं आहे. पण जेव्हा पहलगामवर हल्ला झाला तेव्हा सुरक्षा व्यवस्था तिथे नव्हती का? हा एक प्रश्न निर्माण होतो. आता मला सांगा आर्टिकल 370 कशाला काढलं आपण? याच्याकरता काढलं हे आपल्या सिटीजन्सला दाखवण्याकरता, पाकिस्तानला दाखवण्याकरता, पाकिस्तानमध्ये राहणारे आणि ट्रेन होणारे टेररिस्ट करता, बाकीचे जे कंट्रीज आहेत त्यांना दाखवण्याकरता की काश्मीर हा आमचा भाग आहे. हो. हा आमचा भाग आहे. आणि जे आर्टिकल 370 होतं हे एक टेम्पररी प्रोव्हिजन होतं जे 10 वर्षामध्ये आपल्याला चेंज करायचं होतं. पण आपण केलं नाही बिकॉज ऑफ काही पॉलिटिकल इंटरेस्ट असतील की काही असेल, काही असू दे, पण ते केलं नाही. पण जेव्हा या गव्हर्नमेंटने आता 370 काढलं त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर हे झालं की तिथे नॉर्मल्सी यायला लागली. तिथे जे दगड मारायचे ते बंद झालं. करेक्ट. तिथे लोक इन्व्हेस्ट करायला लागले. सकारात्मक बदल झालाय. हे ना पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट होत होती. इन्व्हेस्टमेंट झाले. दुसरे कंट्रीज जे सौदी वगैरे त्यांनी तिथे इन्व्हेस्ट केलंय. हे पॉसिबल नसतं समजा 370 आपण काढलं नसतं तर. 370 काढण्याचा अर्थ काय? म्हणजे तिथली डेव्हलपमेंट. तिथे लोकांना इन्व्हेस्ट केल्यामुळे तिथल्या लोकांकडला मुलांकरता युवकांकरता नोकरी. तिथलं टुरिझम. काश्मीरमध्ये सगळ्यात मोठं बिझनेस काय म्हणजे टुरिझम. डल लेकवर ते शिकारावाले आहेत त्यांचे टुरिझम किती रेव्हेन्यू ते तिथे आपलं कमवू शकतात. आणि अशा वेळेस प्रत्येक ठिकाणी 370च्या आधी काय होतं? प्रत्येक दगडाच्या मागे एक फौजी असायचा. आणि तिथे पहलगाम, गुलमर्ग, श्रीनगर, सोनमर्ग हे जे म्हणजे हे टुरिस्ट प्लेसेस आहेत तिथे समजा आपण आर्मीचे लोक आणि पोलीसचे लोक, राष्ट्रीय रायफलचे लोक भरून ठेवले तर तिथे जसं आम्ही आमच्या फॅमिली बरोबर चाललोय आम्ही कसं कम्फर्टेबल राहणार? करेक्ट. म्हणून जिथे हल्ला झाला बेरान व्हॅली म्हणतात त्याला, तर तिथे हल्ला झाला त्या पर्टिक्युलर एरियामध्ये नव्हते पण विजिल होतं. इट वॉज विजिल होतं पण 15-20 मिनिटाच्या अंतरावर पोस्ट वगैरे होते म्हणून थोडा वेळ लागला. नेहमीसारखं आपण ते नाही करू शकत. तिथे लष्कर आणि तिथे आर्मी आपण ठेवू शकत नाही कारण की आपल्याला तिथे नॉर्मल्सी ठेवायची आहे. आणि कोणाला पाकिस्तानला बहाणा मिळून जाईल की बघा 370 काढलं तरी तिथे काही नॉर्मल नाहीच आहे. तिथे लोकांमध्ये भीती आहेच, दहशत आहेच की काही ना काही म्हणजे होऊ शकतं. म्हणून सगळी इतकी आर्मी आणि इतके लोक तिथे या जागेवर आहेत. हेच कारण होतं की त्या पर्टिक्युलर जागेवर नव्हते. ऍक्शन नंतर मग घेतली. अगदी खरं आहे. आणि 7 मे रोजी दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला गेला, एअर स्ट्राईक केलं गेलं. ते कशा प्रकारे केलं गेलं आणि एकंदर पूर्ण हे जे ऑपरेशन झालं ते कसं होतं? सुरुवात झाली आपली अतिरेकींच्या टेररिस्टच्या कॅम्प्सवर मारा. कारण की आपला मेन एम ऑपरेशन सिंदूरचा हाच होता की आम्ही टेररिस्ट कॅम्प्सवर अटॅक करू. टेररिस्ट कॅम्प्सचे जे होते त्याचे सगळे कॉर्डिनेट्स आपल्याला माहित होते. ते आपल्या काय रॉ आहे, NTRO आहे, IB आहेत, आपले पुष्कळशी आपले इंटेलिजन्सचे ऑर्गनायझेशन्स आहेत, आपले स्वतःचे इन्फॉर्मर्स असतात. ते आपल्याला सगळ्यांचे कॉर्डिनेट्स पण माहिती की कुठे 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 यांचे टेररिस्ट कॅम्प आहेत. ते सगळे आम्ही आधीच 22 एप्रिल ते 7 मे आम्ही काय केलं हीच तर तयारी केली की आता मारायचं तर आपल्याला. आता टेररिस्ट कॅम्प जितके डेझिग्नेटेड टेररिस्ट कॅम्प्स होते सगळ्यांना आम्ही ते प्लॉट केलं. आणि बरोबर आमचे जे म्युनिशन्स होते म्हणजे जे हत्यार आणि त्याला आम्ही बिलकुल तयार फीड करून ठेवलं. आणि बरोबर कारण की 1:44 अटॅक सुरू झाला. आणि तो टाइम असतो जेव्हा आपल्याला झोप येत असते. सगळ्यात डल टाइम असतो. पण जेव्हा आपण रात्री जागतो मग 2 वाजेपर्यंत आपल्याला अशी गुंगी यायला लागते. बट तो पिरियड खूप अटेंटिव्ह नसतात. आम्ही त्याचाही फायदा घेतला. पहिला आपलं जे अटॅक सुरू झाला 1:44 सकाळी पहाटे सुरू झाला. याच्यात आम्ही प्रेसिशन गायडेड म्युनिशन्स म्हणजे PGM म्हणतो त्याचा वापर केलाय. ड्रोन सर्व्हेलन्सचा वापर केलाय. ठीक आहे. ड्रोन पण पाठवले. त्यांनी सर्व्हेलन्स केला. त्यांनी सगळं दाखवलं. म्हणजे ते फॉलो म्हणजे सगळं म्हणजे सगळी कहाणी करून आले. हो सगळी तयारी करून आलो. आणि नाईट विजन जे आपले फायटर जे जेट्स आहेत त्यांच्या नाईट फायटिंग जे केपेबिलिटीज होती त्याचा वापर केला. मिराज 2000 रफाल या विमानांचा आपण ते केला. आणि
आम्ही असे प्रेसिजन मिसाईल्स वापरले आहेत ज्यांनी फक्त टेररिस्ट कॅम्पवरच हल्ला केला. हा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. इम्पॉर्टंट, सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ही की आम्ही प्रेसिशन गायडेड मिसाईल्स जे वापरले किंवा जे आम्ही ॲम्युनिशन्स वगैरे मिसाईल वापरले हे प्रेसिशन वापरले. आम्ही सगळे टेररिस्ट टार्गेटवरच हल्ला केला आणि आम्ही हे दाखवून एन्श्युअर दिलं. केलं की कोणी काही कोलॅटरल डॅमेज नको व्हायला. कोलॅटरल डॅमेज म्हणजे अजून सिव्हिलियन्स मरतायत, सिव्हिलियनचे घर उडतायत असं नाही. बरोबर म्हणून आम्ही म्हणतो दिस ऑपरेशन वॉज सो सक्सेसफुल त्यात आम्ही प्रेसिशन मिसाईल्सनी आम्ही त्याला नेमके त्याच तोच ते 9 टेररिस्ट कॅम्प्स होते त्यांना आम्ही उडवलं. नेमक्या ठिकाणी आणि नेमक्या नेमक्या ठिकाणी. पद्धतीनं ते ऑपरेशन आणि सक्सेसफुल कोणता झालं. ॲम्युनेशन वापरायचा त्यांना माहिती आहे. ते घराची बनावट कशी आहे, कॉन्क्रीट किती आहे, काय ते सगळं त्यांनी सगळं प्लॅन करून कोणता ॲम्युनेशन तिथे वापरायचं जे आतमध्ये जाऊन फाटेल त्याचा वापर केलाय. असं नाही की नॉर्मल उडवलं की वरतीच उडाले, नाही. नाही. बरोबर ते पण ही आमची IF आणि आमचे आर्म फोर्सेसची जी केपेबिलिटी होती ते त्यांना जाणून दिले की हम जो बोलते हैं वो करते हैं. जहाँ चाहिए हमारा टाइम होगा, हमारा वक्त होगा और हमारी गोली होगी. तो हम खरंय, इस खरंय. तरह से हमने आणि दाखवून दिलं की हे कशा प्रकारे सक्सेसफुल झालं. ते हे सगळं झाल्यानंतर एक आपण बघायला मिळालं की कशा प्रकारे त्यांनी ते एअर स्ट्राईक केले आणि मग सगळ्याच वृत्तवाहिन्यांवरती आपल्याला पाहायला मिळालं. ऑपरेशन सिंदूर म्हटलं की कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग ही नावं पटकन डोळ्यासमोर येतात आणि त्यांनी खूप छान पद्धतीनं सगळ्या लोकांना सांगितलं. लोकांच्या मनातली भीती सुद्धा त्याच्यामुळे खरं तर कमी झाली. तर काय सांगाल आपण याबद्दल? सगळ्यात आधी तर मला कॉम्प्लिमेंट्स द्यायला पाहिजे आपल्या इंडियन गव्हर्नमेंटवर की त्यांनी असा विचार केला की आम्ही 2 महिलांना त्यांना आपण पुढे आणू ॲज अ आर्मी स्पोक्स वुमन. कारण की हे पण दुसरं, कारण की ऑपरेशन सिंदूर रिलेटेड टू अ लेडी म्हणजे हो. तर आपण त्याच्यामध्येच एक महिलाला आणलं तर दिस विल गिव्ह अ ब्रेव्ह फेस, ब्रेव्ह फ्रंट आपल्याला मिळेल आणि लोकांना येईल की वुमेन एम्पॉवरमेंट एक वेगळा संदेश जातो लोकांना. कारण सोफिया कुरेशी होते ते सिग्नल रेजिमेंटचे ऑफिसर आहेत, सिग्नल इंटमध्ये होत्या आणि नंतर ते मीडिया वगैरे मॅनेज करायच्या. कारण की सगळे आमचे PI जे पब्लिक रिलेशन्स त्याच्याबरोबर होत्या त्या, म्हणजे मीडिया समोर बोलण्याकरता आर्मीचं आपलं पक्ष ठेवण्याकरता आम्ही कसं कसं केलं, काय केलं म्हणजे हे सांगण्याचं त्यांना संधी दिली गेली. तशीच जे विंग कमांडर व्योमिका सिंग आहेत ते एअरफोर्सच्या ते हेलिकॉप्टर पायलट आहेत ते पण याच याच्यामध्ये त्यांना डिटेल केलं होतं. मग त्यांनाही याच्यात मीडियाच्या समोर जायची संधी मिळाली आणि या दोघी लेडी ऑफिसर्सनी इतक्या छान प्रकारे मीडियाला सांभाळलं आणि मोजून मापून बोलले की अशातला काही बोलायला नको ज्याच्यानी लोकांमध्ये एक पॅनिकची सिच्युएशन बनेल, लोकांमध्ये एक विश्वास जागृत केला आपल्या आर्म फोर्सेसच्या बद्दल. तर अशा तऱ्हेने या दोघी लेडीजनी खूपच सुंदर प्रकारे त्यांनी आपला पक्ष मांडला आणि ज्याचं हे इंटरनॅशनली पण होत होतं. इंटरनॅशनली पण हे लोक ऐकत होती आणि त्यांनी पण याची खूप सराहना केली. ह्याची दखल घेतली गेली आंतरराष्ट्रीय. खरं तर अशा ऑपरेशन्स नंतर ब्रीफिंग आणि मीडियाला समोर जाणं ह्याच्यामध्ये पूर्वीच्या तुलनेत आता बदल दिसून येतोय. तर काय हा बदल झालेला आहे आणि तो कसा सकारात्मक सुद्धा आहे, काय सांगाल? तुम्हाला माहित असेल कारगिलच्या वेळा नेहमी जेव्हा ऍक्शन व्हायचं त्याला त्याची मीडिया रिपोर्टिंग त्याचं रिपोर्टिंग होईपर्यंत खूप वेळ असायचा, खूप गॅप लागायचा. ठीक आहे, आपल्याकडे तसे पिक्चर्स तेव्हा टेक्नॉलॉजी पण तशी नव्हती की आपण रिअल टाइम आपण म्हणतो ना रिअल टाइम पण देता येत होती. म्हणजे वी कॉल रिअल टाइम आणि नियर रिअल टाइम. म्हणजे समजा आता 1 वाजता काही झालाय तर 2 वाजेपर्यंत सगळं त्याची खबर लागायची. म्हणजे आताच्या ऑपरेशन मध्ये असं झालं. त्याच्या आधी जे होते तेव्हा आणि ते लिमिटेड असायचं. काय बोलायचं, काय नाही बोलायचं, किती सांगायचं, हे सांगायचं की नाही सांगायचं, केव्हा सांगायचं, या गोष्टीमध्ये ते वेळ लागून जायचं. आता या ट्राय सर्व्हिसेसच्या जे प्रेस ब्रीफिंग झाली आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये त्यांनी सगळ्यांनी मिळून आपलं फॅक्ट्स त्यांनी ते समोर ठेवले आणि आत्ताचे जे आपण मीडियामध्ये जे आपण बोलतो म्हणजे काही आपण मीडिया ब्रीफिंग्स आपण देतो ते ऍक्च्युअली फॅक्ट बेस्ड असतात. फॅक्ट जे झालंय ते पाकिस्तान सारखं नाही की ते 4 वर्षाच्या आधीचं ते काय ते एरोप्लेन क्रॅश दाखवतात म्हणतात आमची रफाल गेली, त्याच्यातलं नाही. फॅक्ट बेस्ड, टाइमली आणि व्हिज्युअल म्हणजे त्याचं प्रत्येकाचं सबूत होते आपल्याकडे
हो. की हे उडवलं, याचा फोटो, हे व्हिडिओ, हा फोटो, हे ते त्याच्यावर टॅग केलेला, जिओ टॅग केलेला, टाइम, डेट, लोकेशन, लॉंग दिलेला, प्रूफिंग म्हणतो प्रूफिंग, ते सगळं फोटो व्हिडिओ सगळं दिलात. आणि सेकंडली म्हणजे जे फेक न्यूज असतात, जे रुमर्स असतात, त्याला ते मागे सारलं. त्याला यूज देत नाही. कोणी फेक न्यूज असतात, जे फेक न्यूज येतात त्यांना त्याची ते एक्झामिन करतात, चाचणी करतात, ऑथेंटिसिटी चेक करूनच त्या न्यूजला ते पुढे दिली ब्रीफिंग जाते. पुढे. तो हा फरक आहे आताच्या मीडिया ब्रीफिंग मध्ये आणि आधीच्या. सर, आता आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की ह्या ऑपरेशन सिंदूर मधनं संपूर्ण जगाला कोणता संदेश जो आहे तो दिला गेलेला आहे? सगळ्यात आधी म्हणजे शत्रूला काय संदेश दिला? सीमा पलीकडे किंवा आत असलेल्या दहशतवाद्यांना किंवा घातपाती शक्तींना भारत अशा कारवायांना मूकपणे आता सहन करणार नाही, हा ठाम इशारा होता. आता माझे विल नॉट टेक इट लाइंग डाऊन, त्याचा हल्ला करू, त्यांना मारू और अंदर घुस के मारेंगे जसं PM म्हणतात. तर एक शत्रूला एक चोख प्रत्युत्तर म्हणतो. हा शत्रूला संदेश होता. आणि आपल्या सिटिझन्सला, भारतीय जनतेला की आश्वस्त करण्यात आले की सरकार आणि सैन्य कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यास सज्ज आहे, केव्हाही ते तयार राहणार आहेत. कधी काही असा प्रॉब्लेम आला, अशी काही इव्हेंच्युअलिटी झाली तर नक्की आपले लष्कर आणि आर्म फोर्सेस ते तयार असतील. बर. आणि या तिन्ही दलांमध्ये कसा समन्वय राखला गेला, म्हणजे एअर फोर्स, नेव्ही आणि आर्मी मध्ये सुद्धा? आता काय झालं, सध्या त्यांनी इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ असंही त्यांनी नवीन सुरू केलं आहे. म्हणजे आता ते पण आम्ही सुरुवात झाली आहे ती. आता याच्यामध्ये काय केलं, आपल्या तिन्ही फोर्समध्ये आम्ही जे म्हणतो सिनर्जी, एअर प्रोटेक्शन, एअर सुपेरियॉरिटी आम्हाला एअरफोर्स देते, आर्मी अटॅक करते, आर्मीचे जे डिफेन्स, एअर डिफेन्स ते दुश्मनांचे प्लेन्स, मिसाईल्स त्यांना उडवते अशी. आणि नेव्ही साईडमध्ये, नेव्हीने आपलं जसं नेव्हीचे वॉरशिप्स आपल्या अरेबियन सी मध्ये उभे आहेत, कराचीला थ्रेटन करतायत. म्हणजे असं तिन्ही प्रकारने असे आणि इट इज सगळं कॉर्डिनेटेड बॅटल, कॉर्डिनेटेड लढाई ही सुरू केली. सेकंडली जे रिअल टाइम इंटेलिजन्स शेअरिंग, आपण म्हणजे ते गुप्तचर समाहीकरण म्हणतो आपण सगळ्यांचं, म्हणजे ते इंटेलिजन्स शेअरिंग म्हणजे सगळ्यांचे आपले आपले चॅनल्स आहेत, वेगळे वेगळे तरीके आहेत आपले इंटेलिजन्स, आणि मग ते एक दुसऱ्याला शेअर करायचे. प्रत्येकाची कार्यप्रणाली जी आहे ते तिघांनी, आर्मी, एअरफोर्स, नेव्हीनी. आता जसे आले की त्यांची वॉर गेमिंग, यांची जी तयारी असते ती आता एकदम कॉर्डिनेटेड असते तिघांची मिळून. आणि हेच आपल्या या ऑपरेशन सिंदूर मध्ये हे पाहायला मिळालं. अगदी खरं आहे. आता सगळे आपल्याला शांततापूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. तर अशा वेळेला लष्करी यंत्रणा जी असते ती कशा प्रकारे कार्यरत असते? त्याला म्हणतात स्टॅनफोर्ड डक सिंड्रोम. आता याचं असं आहे, जसं बतक असतो, तो वरती पाण्यावर शांत पोहत दिसतो, पण खाली त्याचे पाय आहेत ते पॅडलिंग करत असतात, हालचाल खूप चालू असते, आणि वरून तर शांत निवांत दिसतो. ह्याला म्हणतात स्टॅनफोर्ड डक. आणि आम्ही कसं शांत, आपले कंपोज, अगदी आमचं बॉडी लँग्वेज म्हणा, कंपोज, आमचे काय म्हणतात त्याला टेम्परामेंट आम्ही ते ठेवतो. पण आतल्या आत आम्हाला आमची ट्रेनिंग चालू असते. आतल्या आत आमचे जे रडार्स, आमचे आईज अँड इयर्स म्हणतो आम्ही, रडार्स, आमचे अर्ली वॉर्निंग्स, आमचे तर हे सगळे आमचे सतर्क असतात, सज्ज असतात, तयार असतात. ते पण वरनं आम्ही शांत दिसतो, आणि पण हे आतमध्ये सगळे कामं चालू असतात, ट्रेनिंग पण चालू असते. आणि वरती आम्ही समोर काही दाखवत नाही की काय आम्हाला काही प्रॉब्लेम झाला. पण बस बघा ना, 22 एप्रिल पासून 7 मे पर्यंत काही नव्हतं, पण 22 ते 7 म्हणजे ऑलमोस्ट 8 आणि 7 15 दिवस काही ऍक्शन नव्हती, काही नव्हतं. आणि लोकांची पण प्रतिक्रिया अशी होती, काय गव्हर्नमेंट का करत नाहीये, काय हल्ला करत नाही. पण कसं शांत होतो, त्यामुळे काय शत्रूलाही आणि बाकीच्या जे कंट्रीज होते त्यांना वाटलं की इंडिया काहीच म्हणजे शांतच आहेत, असं आहे. पण आतल्या आत पुष्कळ काय चालू होतं. आणि बरोबर 7 तारखेला पहाटे आम्ही दाखवून दिलं. तो मोठा इम्पॅक्ट त्याच्यामुळे जाणवला खरं तर, आणि हे महत्वाचं. दे वर कॉट अनअवेअर, त्यांना म्हणजे असं पकडलं, ते गाफील होते त्यावेळेला. अगदी खरं आहे. आणि खरं तर हेच या ऑपरेशनचं वैशिष्ट्य होतं की अचूक लक्ष्यभेद करणं, आणि भारतानं त्या दृष्टिकोनातनं तशीच महत्वपूर्ण पावलं उचलली. तर काय सांगाल? त्याला म्हणतो आम्ही प्रिसिशन शूटिंग. जे आम्ही वापरले, प्रिसिजन शूटिंग गन्स जे आम्ही वापरले, त्याला आम्ही अगदी संभाळून वापरले. असंही नाही की ना जिथे हवं तिथे आम्ही मारत गेलो, असं नाही. आम्हाला हे पाहायचं होतं की
कोलॅटरल डॅमेज होऊ नये. हा. आम्हाला ज्यांना मारायचं होतं आम्हाला त्यांनाच मारायचं होतं. फक्त दहशतवादी आणि दहशतवाद्यांनाच- अतिरेक्यांवरतीच हल्ला. हो हो. आणि यावेळेला जे पण आम्ही रिस्पॉन्स दिला अगदी प्रोपोर्शनल रिस्पॉन्स दिलाय. ठीक आहे, आपण प्रमाणबद्ध प्रतिक्रिया म्हणतो हं. हे ना, अचूकतेमुळे संयम राखत ताकद दाखवता येते. म्हणजे अगदी बिलकुल कॅलिब्रेटेड रिस्पॉन्स आम्ही जे म्हणतो ते तसा केले गेला. आणि मग टेक्नॉलॉजिकल इंटिग्रेशन म्हणजे आपली जी टेक्नॉलॉजी आहे, काय म्हणतात आपलं तंत्रज्ञान आहे. तंत्रज्ञान आहे, याचा आम्ही यांचा इंटिग्रेट केला आणि सगळ्यांचं इंटिग्रेट केल्यानंतर मग त्याचा वापर केला आम्ही सगळ्याचा समन्वय साधून. आणि मॉरल अँड लिगल स्टँडिंग आम्ही आधीच सांगितलं होतं आम्ही सिव्हिलियनवर करणार नाही. हो. ते आमचं मॉरली वी वर व्हेरी अपराईट. आणि याच्याकरताच आपल्याला इस्रायलनी पण खूप साथ दिली. त्यांनी हेच सांगितलं की इंडियाने जे आपली ऍक्शन घेतली आहे आम्ही बरोबर, कारण की त्यांचं पण तर हेच सेम कंडिशन त्यांची होती की हमासने त्यांनी त्यांच्यावर अटॅक केला होता 7 ऑक्टोबरला. तर तसंच आपण जसं प्रत्युत्तर दिलं पाकिस्तानला, तर ते इस्रायलने खूप आपल्याला याची सराहना केली आणि ते आपल्याला फुल सपोर्ट करतात. आणि दुसरं म्हणजे डेटरन्स, म्हणजे स्ट्रॅटेजिक डेटरन्स, म्हणजे बाहेर सांगून दिलं आम्ही भले शांत असो, आम्ही पीस लव्हिंग असो, पण जेव्हा गरज पडली आम्ही कोणाला सोडणार नाही, दाखवून दिलं. आणि याआधी सिंधू नदीचं पाणी बंद करायचा निर्णय घेतला आणि मग हा जो इम्पॅक्ट आहे हा पुढच्या काळामध्ये नेमका कसा दिसून येणार आहे, काय चित्र असणार आहे भविष्य काळातलं? आता पण जी आपण लढाई केली 7 मे पासून ते कायनेटिक लढाई म्हणतो आपण. हे आहे नॉन कायनेटिक. जे 22 एप्रिलला ज्या प्रॉब्लेम झाला होता पहलगाममध्ये, 23-24 आपण सस्पेंड केलं. काय? इंडस वॉटर ट्रीटी. सिंधू नदीचं पाणी बंद केलं, कमी केलं. हे बंद आपण केलं, पण आता काय होतं ते 80% पाणी पाकिस्तानमध्ये जातो, 20% आपल्याकडे असतो. आपण तिथे पाणी थांबवलं आणि डायव्हर्ट करण्याकरता आपल्याला पुढचे अजून 10-15 वर्ष लागतील, कारण की आपल्याला डॅम्स वगैरे बनवायचे, कनाल्स बनवायचे, डॅम्स बनवायचे, त्याला वेळ लागेल. पण तोपर्यंत आपण आपले जे डॅम्स आहेत काही आपण बंद करू शकतो, त्यांचं पाणीचा लेवल कमी करू शकतो. जे 5 नद्या आहेत, इंडस झाली, झेलम, चेनाब, रावी, ब्यास, सतलज, या 6 आहेत. इंडस मेन आहे आणि त्याचे हे 5 ट्रिब्युटरीज आहेत, ते त्याच्या उपनद्या, हे सगळे इंडसला फीड करतात. तो जे वेस्टर्न 3 आहेत ते पाकिस्तानचे आहेत आणि ईस्टर्न 3 आहेत ते इंडियाचे आहेत. ईस्टर्न 3 जे आहेत, रवी, ब्यास आणि सतलज, त्याच्यावर आपला पूर्ण हक्क आहे. आणि सगळ्या नद्या इंडसमध्येच भेटतात. आणि इंडसच एक नदी आहे जी पाकिस्तानमध्ये पूर्ण वाहते आणि ती अरेबियन सी मध्ये ड्रेन होते. तर आपण समजा इथे आपले 3 जे आपले ईस्टर्न जे आहे, रवी, ब्यास आणि तिथे आम्ही गेट्स बनवून दिले, डॅम लावून टाकला, तर हे 3 पाणी पण 3 नद्याचं पाणी जाणार नाही. ते 80% आणि 20% जे पाणी जात होतं ते इंडस, झेलम आणि चेनाबचं, त्यालाही आम्ही रेस्ट्रिक्ट करून हळूहळू करता आपण त्यांना तिल मारू शकतो. आणि दुसरं म्हणजे लॉंग टर्म प्रोसिजर. आता बघा, आता पावसाळा, आता आम्ही बंद केलं, आता ते धान लावतात तेव्हा त्याकरता पाणी हवं, स्टँडिंग वॉटर, आणि तेव्हा पाणी नसणार. आणि जसंही त्यांनी लावलं धान, आम्ही इथनं एक गेट उघडून दिले आणि पाणी जोरात वाहून ते धान पण वाहून जाईल. शेतीही पूर्ण होऊ देणार नाही. जेव्हा गव्हाची वेळ येईल, गव्हाला पाणी लागत नाही, त्यामुळे पाणी सोडून जाईल, पूर्ण गहू पण गेले. पाणी और खाना इसके लिए मोहताज करेंगे. पण आपलं सगळं करायला 10-15 वर्ष लागतील आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर बनवायला. पण ही टप्प्याटप्प्यानं हळूहळू टप्प्याटप्प्याने करा आणि थोडं त्याचा असर 4-5 वर्षांमध्येच तुम्हाला आपला असर दिसेल त्याचा. आणि आता जगातलं 3रं सर्वात शक्तिशाली हवाई दल म्हणून भारताकडे पाहिलं जात आहे. काय सांगाल या वाटचालीविषयी? आपली इकॉनॉमी 5वीवर आली आहे. आपला डिफेन्स बजेट पण चांगला दर वर्षी आपण वाढतच असतो. या वर्षी पण 15-20% वाढला पाहिजे. 2025च्या म्हणजे आजच्या तारखेपर्यंत आपल्याकडे 1700 ते 2000 आपल्याकडे कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहेत. ठीक आहे, हवाई शक्ती खूप आहे आपल्याकडे, हेलिकॉप्टर्स आहेत, अटॅक हेलिकॉप्टर्स आहेत. त्याशिवाय आपल्याकडे रफाल जे आले आहेत, मिराज 2000 आहेत, असे आपल्याकडे एवॅक्स आहेत, सुखोई आहेत. हे आपल्याकडे असे जे टॉप क्लासचे आपल्याकडे एअरक्राफ्ट आहेत. त्याशिवाय आपल्याकडे एअर डिफेन्स S-400 एअर डिफेन्सचे आपल्याकडे सॉलिड यंत्रणा आहे, जे आता तुम्ही पाहिलं सगळे आपण L-70 पासून L-70, Su-23, आकाश, S-400, मीडियम रेंज सर्व्हिस टू एअर मिसाईल, लॉंग रेंज सर्व्हिस टू, आपल्याकडे इतके लॉंग एअर डिफेन्सचे आपल्याकडे इतके सिस्टम्स आहेत. त्या हे सगळं म्हणजे याच्याने आपली एअरफोर्स इतकी स्ट्रॉंग झाली आहे की आपले जे काय म्हणतात त्याला एअर सुपिरियॉरिटी
आपण हां. एअर सुपिरियॉरिटी आपण कायम करू शकतो, ज्याच्याने आपली जे लढाई आपण करू पुढे ते काय आपल्याला सोपं जातं. लढाईमध्ये म्हणतात त्याच्या कमांड एअरवर आहे, हवा याच्यामध्ये, तो हां. बॅटल आपोआपच जिंकेल. आणि दुसरं त्याशिवाय आपल्या काय अवॅक्स आहेत. आता हे सगळं या ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिलं. आपण IB क्रॉस केली नाही, हो. कुठेही IB क्रॉस IB केली नाही. नाही. आपण एअरफोर्सचा वापर केलाय, पण ते कशा करता, मिसाईल्सला लॉन्च करण्याकरता, समजलं. आणि याच्यामध्ये आपण पाहिलं 11 पाकिस्तानी एअरफील्ड आम्ही उडवले, हो. आणि ते सगळं 23 मिनिटात झाले. 23 मिनिटं. आणि याच्या आधी आम्ही त्यांचे जे एअर डिफेन्सचे जे यंत्रणा होती त्याला आम्ही ठप्प केलं, त्यांना ब्लाइंड केलं, त्यांना बंद केलं, जॅम करून टाकलं, आणि बरोबर 23 मिनिटात ते 11चे 11 एअरफील्ड आम्ही ध्वस्त केले. आपण सांगू शकता तिसरं काय, आपण दुसऱ्यावर पण येऊन जाऊ. अगदी खरं आहे. आणि मुळात ह्या सगळ्या ऑपरेशन्स कशा प्रकारे केलं जातं ह्याचा एक खूप मोठा अनुभव सर तुमच्याकडे आहे. मुळात अक्षरधामच्या आधी तुम्ही नॉर्थ ईस्टला कार्यरत होतात आणि तिथून तुमचं पोस्टिंग पुढे कसं झालं आणि तो प्रवास आता आम्हाला त्याविषयी सुद्धा जाणून घ्यायला आवडेल. NSG मध्ये, नॅशनल सिक्युरिटी गार्डमध्ये एक माझ्या करिअरचा एक छोटासा भाग होता. हां. छोटासा NSGच्या वेळेस अक्षरधाम मंदिरचं ऑपरेशन झालं, तो पण एक ऑपरेशन होतं. हां. पण त्याच्याहूनही मोठे मोठे ऑपरेशन झालेत नॉर्थमध्ये, नॉर्थ ईस्टमध्ये. तिथे सिव्हिलियन्स अफेक्टेड नव्हते. बर. आम्ही अतिरेकीशी लढत होतो, आणि अशा रिमोट प्लेसेसमध्ये आमचं एन्काउंटर्स वगैरे व्हायचे, तिथे ते सिव्हिलियन असंच इतका त्यांना असं काही कोलॅटरल डॅमेज व्हायचा नाही. हां. पण जे अक्षरधाम मंदिराचं जे ऑपरेशन होतं तिथे सगळं सिव्हिलियन्सच इन्व्हॉल्ड होते. नॉर्थ ईस्टमध्ये तिथले जे मिलिटंट्स होते, हां. नॉर्थ ईस्ट मिलिटंट्स जे हां. होते, त्यांच्या अगेन्स्ट आम्ही लढत होतो. त्यांना अप्रिहेंड करणं, त्यांना जरूरत पडली तर मारायचं, अरेस्ट करून घ्यायचं, असं करून तिथे आम्ही, त्यांचे मिलिटंट हायडआउट्स असायचे, हां. मिलिटंट कॅम्प्स असायचे, तर त्यांना मिलिटंट कॅम्प्सला आम्हाला उडवायचं. कारण की प्रॉब्लेम काय होता होता, तिथले जे मिलिटंट्स होते ते एक्स्टॉर्शन वगैरे करायचे. ओ. एक्स्टॉर्शन म्हणजे ते दुकानवाल्यांकडनं हां. पैसे घेणं, हां. हे मुंबईच्या भाषेत हफ्ता वसुली म्हणतात, हां. त्या त्या प्रकारे असं पद्धतीनं चालायचं. ते, हां. आणि त्यावेळी लोक खूप त्रस्त होते. त्याच्याकरता मग आर्मीला ऍक्शन घ्यावं लागायचं, आणि तिथे आम्हाला अलाउडच होतो, आम्ही होतोच त्याच्याकरता. आणि कुपवाडाचं जे होतं ते वेगळंच होतं. ते फॉरेन टेररिस्ट असायचे, काश्मीरी टेररिस्ट असायचे. आता सांगू ना, काश्मीरमधले जे काश्मीरी टेररिस्ट म्हणतो ते त्याच गावातले राहणारे लोक. हां. आता 370 नव्हतं, तिथे काही कामकाज, रोजीरोटीचं काहीच साधन नव्हते. हां. याचा फायदा पाकिस्तानने घेतला आणि असे यंग पोरांना ब्रेन वॉश केलं, ओ. आणि त्यांना ते बॉर्डर पार, LOC पार घेऊन जायचे, त्यांना ट्रेन करायचे आणि इथे पाठवायचे ऍक्शन करणार. आणि त्यांच्याकरता ते घराकरता पैसे वगैरे ते सांगायचे की तुम्ही गेला इथं इथं पैसा तुमको मिलेगा. हे सगळं त्यांना असं ब्रेन वॉश करून त्यांना ते करायचे. तर ऍक्च्युअली पाहिलं तर ते आपले सिटिझन्सच आहेत, पण ते चुकीच्या मार्गावर चुकीच्या लागले, मार्गाने गेलेले मार्गाला आहेत. गेले. पण मग आता तुम्ही नॉर्थ ईस्ट वरनं तुम्ही आलात NSG मध्ये. हा, आता तिकडे तिथून तुमचं आम्ही probation NSG ला आलो. सुरू आता झालं. NSG मध्ये माझं प्रोबेशन सुरू, ती वेगळीच ते होतं. आणि तिथे नेहमीच ऑपरेशन होतो असं नाही, हो. पण तिथे आम्ही ट्रेनिंग, NSG एक असे ऑर्गनायझेशन आहे जे भारताच्या आतमध्ये कुठे काही प्रॉब्लेम झाला, हॉस्टेज क्रायसिस झाले किंवा एअरक्राफ्ट हायजॅक सिच्युएशन झाली, तर तिथे NSG वापरतात. तर त्याच्याकरता ट्रेनिंग खूप टफ असायचं. प्रोबेशन असायचं 3 महिन्याचं, खूपच टफ. आणि फिजिकली अगदी सुरुवातीची तुम्हाला बरं सुद्धा हो, नव्हतं, ताप आला सुरुवातीला होता. मला बरं नव्हतं. समजा 6 दिवस तुमचे हॉस्पिटलायझेशन झाली तर तुम्हाला परत पाठवून द्यायचे. आणि हो. NSG सारखं प्राइस आणि चांगली पोस्टिंग, हो. प्रेस्टिजियस पोस्टिंग होती. मला जायचं होतं. 3-4 दिवस मी हॉस्पिटलमध्ये राहिलो. नंतर कळलं अजून 2 दिवस राहील तर मला RTU करतील, रिटर्न टू युनिट, है ना. तर मी चौथ्या दिवशी हॉस्पिटलमध्येच पळून गेलो. हॉस्पिटलमधनं पळून मी युनिटमध्ये चाललो, तिथे गेलो. मग तिथनं रिपोर्ट आली हॉस्पिटलमधनं. तेव्हा मी मेजर होतो. मेजर तुषार जोशी इथे याच्याकरता ऍडमिट होते आणि ते गायब आहेत, पळून गेले. ते तुमच्या तिथे आलेत का? म्हणलं हो, इथे रिपोर्ट केला. मला काही मुवमेंट ऑर्डर, काही डॉक्युमेंट न घेता, डिस्चार्जचे पेपर्स काही नाही घेतले आणि पळून आले आहेत. आणि मग त्यांनी मला सांगितलं नाही, मेरे को RTU कर देंगे, परत पाठवून देतील. म्हणून मी पळून आलो, मला जायचं नाही आहे. तेव्हा मग मला नाही, जाके आपलं डॉक्युमेंटेशन करू. मग तिथे गेलो, मग लिहून दिलं की मी माझ्या मर्जीने चाललो आहे आणि काही असं झालं, मला काही बरं वाईट झालं, त्याची जबाबदारी माझी, असं करून मग लिहून मी आलो परत. पण मला अशक्तपणा खूप होता, व्हायरल खूप झालं होतं. कसे 3-4 दिवस मी, जिद्द होती, विल पॉवर होता, करता
मी तो प्रोबेशन कंप्लीट केला आणि प्रोबेशन अगदी नंबर 1 म्हणजे अगदी वा. याच्याने क्लिअर झालं. अगदी आणि खरं. मग आपल्या स्पेशल ॲक्शन ग्रुपमध्ये मला पोस्टिंग मिळाली तिथे त्या आणि प्रोबेशन नंतर. एक दिवस असा आला की तुम्ही तुमची गेमिंग परेड करून आला होतात आणि अचानक संदेश आला त्यावेळेला आणि तुम्ही होता तसेच निघालात. हो. तर जरा त्याही दिवसाबद्दल सांगा आणि मग ती ॲक्शन किती पटापट घेतली जाते. हां, जसं 24 सप्टेंबर 2002ला मी आपल्या गेम परेडहून आलो होतो खेळून. संध्याकाळचे गेम परेड असतो. आलो बाहेर बसलो होतो आपल्या वाईफ बरोबर चहा पीत बसलो होतो. आपला माझा रेडिओ सेट, तेव्हा मोबाईल फोन नव्हते पण असे 2-3 तऱ्हेचे रेडिओ सेट होते, ते सगळे वाजायला लागले. आवाज येतो, कॉल येतो. मग आम्ही चेक केला काय झालं. माझ्या वाईफला सांगितलं की जरा टीव्ही ऑन कर, कारण की असं असलं तर काय NSGला बोलवलं म्हणजे काहीतरी राष्ट्रीय स्तरावर काहीतरी झालंय, मोठं काहीतरी मोठं झालंय. काहीतरी झालंय, नॅशनल लेवलवर काहीतरी झालंय. मग ते टीव्ही ऑन केला तर त्यात हे कळलं की आपल्या अक्षरधाम मंदिरावर अतिरेक्यांनी हल्ला केलाय आणि तिथे हॉस्टेजेस घेतले. 80-90 लोकांना हॉस्टेज घेतले, 30-40 लोकांना मारले आणि ते तिथेच आहेत. हॉस्टेजला रेस्क्यू करायचं आहे. मग एवढ्या याच्यामध्ये आम्हाला समजलं की काय करायचं आहे. पण लगेच आम्ही तिथनं निघालो, अहमदाबादला पोचलो. अहमदाबादहून गांधीनगरला पोचलो. गांधीनगरला ऑपरेशन टेक ओव्हर केलं. आधी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होता की आता त्यांना शोधायचं कुठे, केवढं मोठं मंदिर होतं. हो, आणि ते किती जण आहेत. आणि ते नंतर कळलं. आधी 3 वाटत होते पण नंतर कळलं 2च आहेत. हं. त्यांनी सगळा हल्ला विल्ला केला होता. इतकं लोकांना मारलं होतं. माझे जे इथे एक IG पोलीस होते मिस्टर चक्रवर्ती, तर त्यांनी मला सांगितलं की हे 15 मिनिटं आधी मी पाहिलं इथं आणि त्याच्यानंतर मी पाहिलं नाही. आता मला समजायना आता हे शोधणार कसं. आणि रूम्समध्ये 101 रूम्स होते. तर सगळ्या रूम्समध्ये सर्च करत 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 आम्ही आलो आणि एका ठिकाणी टॉयलेटमध्ये हां. आम्ही जेव्हा शिरलो, माझे जे कॉड जे हिट होती त्यात मी शिरली तर आतमधनं फायर आला. हो. इथं ग्रेनेड टाकला आणि फायर आला. फायरने उत्तर आला म्हणजे आतमध्ये आहे कोणीतरी. हो. मग ते फायर केलं पण तिथे टेररिस्ट होता, तो बाहेर पळाला. बाहेर मंदिराच्या बाहेरच्या बाजूला एक दार असतं जिथनं आपले हे साफ करणारे म्हणजे हाऊसकीपर येऊन साफ करतात ना जे वॉशरूम्स, तर ते तिथनं त्यातनं बाहेर गेलं आणि बाहेर तिथे हे होतं काय नर्सरी होती. त्या नर्सरीच्या झाडांमध्ये लपला. पण माझे कॉर्डन लावून ठेवला होता. कॉर्डन म्हणजे घेराव असतो, तो घेराव लावून ठेवला होता. तर त्यांनी पिन डाऊन केलं त्याला. मग मला सेटवर कॉल आला की साहब यहाँ पर हमने उसको घेर रखा है, तुम्ही या पटकन. मग लगेच पण तुम्ही निघालात संध्याकाळी, तोपर्यंत खरं तर रात्र झालेली. रात्र 2 वाजले होते. याच्यामध्ये पुष्कळ काय काय झालं पण ते प्रोसिजरल तो होतं. दिसणं कारण त्या हा अंधारात. मेन दिसणं म्हणजे असं होतं. आता मी सांगतो ना काय झालं. मग ते भिंत होती, भिंतीच्या मागे अगदी अतिरेकी इथे उभे, त्याच्या अगदी समोर भिंत होती. भिंतीच्या मागे मी आपल्या हिट बरोबर गेलो. प्रॉब्लेम हा होता तेव्हा रात्रीचे 2 वाजले होते आणि आमच्या मागे सिटीचे लाईट्स होते, त्यामुळे त्याला आम्ही दिसत होतो. आपण सिलहट म्हणतो ना, आलं लक्षात. असा शेप दिसतो आपल्या डोक्याचा आणि तो अंधारात बसलेला झाडाखाली किंवा असे सगळी झाडी वगैरे होती तिथे लपलेला. आम्हाला डिसएडव्हान्टेज हे होतं की आम्हाला दिसत नव्हतं आणि त्याला आम्ही चांगले दिसत होतो आणि आम्ही डोकं वर केलं, फायर करे. मग आम्ही परत त्याच्या खाली भिंतीच्या मागे आम्ही लपून जायचो. पण अशामध्ये पण त्याचे जे वेपन AK-47चं जे फ्लॅश होतं त्याच्याने आम्हाला कळलं की तो तिथे. मग मी माझा एक बडी होता माझ्याबरोबर सुरजन सिंग भंडारी, त्याला मी सांगितलं सुरजन मेरे को दिख गया है और मैं ग्रेनेड फेंकूंगा, स्टैंड बाय गो बोलूंगा, ग्रेनेड फेंकूंगा, मैं दीवार जब कुदरा होगा तूने फायर करना है. म्हणजे आपण फायर आणि मूव्ह असं आपण करू. मला तू मला कव्हर दे, मी आतमध्ये घुसेन, मग मी फायर करेन, तू ये असं म्हणलं. मग ठीक आहे, स्टँड बाय गो म्हणलं. ग्रेनेड फेकला. उठून त्यांनी फायर करायला लागला. मी उडी मारणार होतो भिंतीच्यावर. त्यांनी फायर सुरुवात केली, त्यांनी पण लगेच फायर केलं आणि ते पाहिलं मी सुरजन सिंग भंडारी खाली पडला. त्याचे डोळे वरती गेले होते. मग पाहिलं मी काय केलं, आवाज दिला काय ना, मग त्याला माउथ टू माउथ रिसस्टेशन दिलं, CPR म्हणतो ना आपण, म्हणजे श्वास दिला मी त्याला. आणि मग त्यांनी श्वास घेतला आणि लगेच मग मी त्याला पाठवलं. पण जेव्हा मी श्वास देत होतो त्याच्या तोंडावर रक्त पडलं. आतापर्यंत रक्त म्हणजे तोंडावर रक्त कसं पडलं हे कळेना. तेव्हा मला कळलं की मला गोळी लागली होती आणि जेव्हा मी फुंकत होतो त्या जोर आपण लावतो ना, त्याच्याने ते पचकन असं रक्त त्याच्या तोंडावर पडलं होतं. आणि जेव्हा कळलं मला इथे गोळी लागली तेव्हा दुखायला लागलं. तोपर्यंत दुखत पण नव्हतं. असं बॉडी पण गरम होती, ॲड्रेनलिन पंपअप असतो, समोर एनिमी आहे. पण ते कसं तसं केलं. मला लगेच त्याला स्ट्रेचरने घेऊन गेले. मला घेऊन गेले तिथे त्यांनी स्टिचेस लावले, ते काय स्टेपलर सारखं स्टिचेस लावले, पट्टी विट्टी लावली. बोललं की सर दवाई लो और आराम करो.
म्हणलं ऐसे कैसे आराम करू, कसं आराम कसं करू शकतो, ती लढाई चालू आहे. होता तसेच परत परत आला. तसं ते पट्टी लागलेली आणि परत कसं गेलो. बर आणि मग तोपर्यंत दुसरा माझ्या बरोबर आला. तो म्हणला की दुर्गा होता नाव त्याचं, हवलदार दुर्गा. म्हणला दुर्गा अब छोडना नहीं है, वही कारवाई, तू फायर कर, मैं कूद रहा हूँ. अच्छा. तर त्यांनी फायर करायला सुरुवात केली. मी भिंत उडी मारली, मी काय आणि मग फायर करता गेलो. पण त्याच्याकडनं काही फायरचं काही उत्तर आलं नाही. तर म्हणजे त्याला पाहिलं गोळी तो लागली. गोळी लागली होती. आता ते आधीच ते सुरजनच्या वेळाच मारलं असेल हे. पण त्यांनी मरता त्यांनी माझं नुकसान करून गेलं. हा. पण चाळणी झाली होती त्याची. आणि आता दुसरा कुठे, पण इतकं काही डिफिकल्ट नव्हतं, कारण की आम्हाला माहित होतं हॉस्टेज घेतलंय. तर आम्हाला ते एक ऑडिटोरियममधनं रडण्याचा आवाज, ओरडण्याचा आवाज येत होता. तर त्या ऑडिटोरियममध्ये होते आणि ऑडिटोरियमचा एकच दरवाजा होता, तिथनं बाहेर येऊ शकत होता. पण टेन्शन एक होतं की तो एकटा असला तरी आतमध्ये एकटा नागरिक खूप आहेत. आणि आता त्यांना धक्का न नॉर्मल मध्ये लागू काय आम्ही देणं. दार उडवून आतमध्ये जाऊ शकतो, हो. पण ते इथे करता शक्य शक्य नव्हतं. कारण की दाराच्या मागे कोणी सिव्हिलियन असता हा. तर त्याला इजा झाली असती, तो गेला असता. करेक्ट. आणि हे मॅन्डेट आहे, जेव्हा NSG जाते हा. तेव्हा कोणतेही सिव्हिलियन कॅज्युअल्टी होऊ नये. ओ. सिम्पल. त्याची आम्हाला काळजी घ्यावी घ्यावी लागते. लागते है ना. तर आता कसं करणार, तर मी सगळे आपले डिप्लॉय केले आणि म्हणला तुम्ही फक्त नजर ठेवा. स्नायपरला लावून ठेवलं होतं की बाई दाराकडे लक्ष ठेव हा. आणि तुला क्लिअर शॉट असेल तेव्हा मारायचा, तोपर्यंत नाही. असं केलं आणि मग वाट पाहत राहिलो. इथे मी दुर्गाला सांगितलंय, मी इथे काय केलं ते सायकोलॉजीशी खेळलो. ह्युमन सायकोलॉजी म्हणतो ना. तर की आता इतक्या वेळ धूमधडाका चालू होता, इतका आवाज गोळीबार चालू होती आणि एकदम शांत झालं. त्यालाही ते झालं की काय झालं आता, जर पाहिला तो बाहेर येईलच, आता नाही तर 15 मिनिटं काय येईलच. आम्ही तेवढ्या वेळात काय केलं, मी आणि तो दुर्गा आम्ही वरती गेलो छतावर. तिथनं ॲप्सिलिंग करत रोप्सनी असे त्याच्यावर आलो. हे लटकत लटकत खाली त्याच्या आला. आलो. जिथे ते दार होतं, जे कॉरिडॉर होतं, हा, हा, हा. ऑडिटोरियमचं कॉरिडॉर, त्याच्या वरच्या याच्यावर फ्लोअरवर किंवा त्या कॉरिडॉरवर आम्ही उभे होतो. म्हणजे असे करून सपोर्ट होतं. ॲप्सिलिंग म्हणतात तुला आम्ही. असं हात दाबलं की आपण खाली जातो हा. आणि सोडलं की आपण हँड फ्री हो, होतो. हो, अशी इक्विपमेंट होती. तर त्याच्यावर आम्ही उभे होतो, वाट पाहत होतो. आता हे माहित नाही किती वेळ वाट पाहायची. 5-10 मिनिटं झाल्या, तेवढ्यात मला मेसेज आला. आमच्याकडे रेडिओ सेट होता. हो. जो स्नायपर होता, हा. स्नायपरकडे टेलिस्कोप असतो. हा. त्याने सांगितलं साहेब मेरे को दिख गया है, एक अतिरेकी बाहेर आलाय, ते लाल टी शर्ट आहे आणि तो एका महिलाला घेऊन आलाय, असं पकडून ना, हा, हा, असं हा. माणसे पकडून आणलंय, आपलं ते ढाल बनवून आणलंय. हा. तो म्हणाला की मेरे को क्लियर शॉट नहीं मिल रहा है, आपकी तरफ है. और त्यांनी मला, मी वरती असं उभा होतो, त्यांनी माझ्या वेपनची अलाइनमेंट ठीक केली. बोला साहेब ऐसे उतरो और फिर फायर करना. आणि माझ्या वेपनला मी सिंगल शॉट ठेवलं होतं की एकच गोळी, परत कोलॅटरल डॅमेज होऊ नये म्हणून. तुम्हाला मी आता हेच विचारणार होते की सिंगल शॉट तुम्ही ठरवलं होतं. खरं तर एवढं सगळं इतकं मागोमाग वेगानं सगळं घडत असतं आणि तुम्ही तुमच्या ऑर्डर्स पटापट देत गेलात. हे कसं हेच म्हणजे- एक खासियत असते कमांडोची. हा. हेच एक खासियत असते स्ट्रेसमध्ये शांतपणे विचार हा. करायची. हेच आहे स्टॅनफोर्ड डक सिंड्रोम. ओ. समोर काम शांत सगळं, पण आतमध्ये सगळं ते चालू चालू असतं. असतं. हा. आणि माझ्या चेहऱ्यावर मला ही भीती पण दाखवायची नाही. मी माझ्या चेहऱ्यावर भीती, आणि खरं सांगू मी जेव्हा वरती उभा होतो त्या दुर्गा बरोबर, मला खूप भीती वाटत होती ऍक्च्युअली. का? कारण की माझी वाईफ प्रेग्नंट होती, 3 महिन्यांनी गरोदर होती, ऐक. मला 1-1.5 वर्षाची मुलगी होती. आता तेच बसल्या विचार करत होतो, मला काही झालं तो लोक पाहतील का, देश पाहिल का, काय होईल काय नाही, हे ते विचार. पण अशा वेळेस डर के आगे जीत है म्हणतो ना, तर त्याला ओव्हरकम करणं मला जरुरी होतं. फेसवर माझं ब्रेव्ह फ्रंट, स्माइलिंग फेस दाखवणं जरुरी होतं. ते डकवाला चेहरा दाखवणं जरुरी होतं. भले आतमध्ये मी पाय मारत असे नाही, पण समोरचा चेहरा दाखवणं जरुरी होतं. त्याच्याने माझ्याबरोबर जो होता, माझ्याबरोबरचे लोक आहे, माझ्या खाली जे काम, माझ्या खालचे जे कमांडमध्ये जे लोक आहेत, त्यांना कॉन्फिडन्स आहे की हा हमारा कमांडर हिम्मतवाला आहे असं. मग जब म्हणला की साहेब आहे, तर आम्ही स्टँड बाय गो बोलणार होतो आणि खाली उतरणार होतो. तेवढ्या बोला साहेब अंदर चला गया. आणि लकीली आम्ही उतरलो नाही आणि वरतीच परत थांबलो. मी थोडक्यात अर्धा 1 सेकंड. आणि त्याच्यामध्ये समजा आम्ही अशा अर्धवट मध्ये आलो असतो, त्याने आम्हाला असंच उडवलं असतं त्याने. कारण त्याला तर निशाणा घ्यायचा नाहीये, मला निशाणा घ्यायचा. मग परत 15-20 मिनिटं आम्ही थांबत राहिलो. त्या परत वरती गेलो, अडकलो. मग मी आता त्याच्याशी बोलत गप्पा मारत बसलो. अशा वेळेला गप्पा मारा की सो दॅट सिच्युएशनला थोडा नॉर्मल करण्याकरता. बोला दुर्गा डर तो नहीं लग रहा है.
बोला नहीं साहब आप मेरे साथ हो कैसे डर लगेगा, कोई डर नाही लग रहा. म्हणून त्याच्याने मला वाटलं लोकांवर माझे जे कमांडोज आहेत विश्वास. किती विश्वास आहे, किती फेथ आहे. बोला कोई नहीं. तो मी त्याला सांगितलं बेटा ऐसा है मैं सिंगल राउंड पे रख रहा हूँ, सिंगल शॉट पर तू भी सिंगल शॉट पे रखना. पहले मैं फायर करूंगा और अगर मेरे हथियार में रोक पडी या काही प्रॉब्लेम झाला वेपन मध्ये, कारण की अशा वेळेला काय होऊ शकतो हो. काही सांगता येत नाही, पण त्याच्याकरता एक केटर करणं जरूरी होतं. हा. फायर में रुके तो तूने फायर करना है, क्योंकि यहाँ पर जो पहला फायर करेगा वो ही जिएगा. तुम्ही हे ठरवलं होतं की हो, जो पहिलं जो पहिला फायर करके वो जिएगा. आणि डिस्टन्स किती या रूम एवढं होतं, ते एवढा कॉरिडॉर होता, हा. तिथे दार होतं, ते समजा हे दार आहे ऑडिटोरियम, 15 ते 20 इथून बस फुटाचं. एवढं मी तिथे होतो, वरती लटकत होतो, इथनं झालं एवढंच होतं. आणि त्याला नेम घ्यायचा नव्हता, त्याने रर कसं मारायचं होतं. हो. मला नेम घ्यायचं होतं, कारण की ते नक्की होतं की तो एकटा येणार नाही, कोणाला तरी घेऊन येणारच असं ढाल बनवून, नाही का, कोलॅटरल डॅमेज नको व्हायला. हा. सिंगल राऊंड मी किती डिसएडव्हान्टेज मध्ये खेळत होतो म्हणा किंवा लढत होतो. तर अशा मी त्याला सांगितलं जो पहले फायर करेगा वो जिएगा, हा. है ना. वो बोला साहब आपको कुछ नहीं होगा. बस तेवढ्यात त्यांनी स्टैंड बाय म्हटला साहब वो बाहर आ गया है और एक आदमी को लेके आया, बूढ़े आदमी को. बस बोला पोझिशन वही है, स्टँड बाय गो म्हणालं. त्याच्या समोर उतरले, एक गोळी फायर डोक्याच्या 2 डोळ्याच्या मध्ये, खोपडी उडवली त्याची आणि तर तिथल्या तिथेच पडला. पडला. आणि तो म्हातारे जे ग्रस्त होते तेही पडले, पण ते शॉकनी पडले, हा. घाबरले असतील. घाबरले असतील. ते जे खोबळे मारलं जेव्हा पडला, हा. सांगतोय ना. आणि ते जेव्हा मी वरती लटकत होतो तेव्हा हे वाटत होतं 80% चान्स होता की मी जगलो नसतो, कारण की ते ॲडव्हान्टेज त्याला होता नंबर 1. हो. दोघांना ॲडव्हान्टेज बरोबर असता तर 50% आम्ही प्रोबॅबिलिटी घेतली असती, हो. पण त्याला प्रोबॅबिलिटी जास्त, म्हणजे त्याला हे ॲडव्हान्टेज त्याला जास्त open होता, होतं कारण. ओपन होतं, नेम घ्यायचाच नव्हता. म्हणून त्याला 80-20 मी घेऊ शकतो. 80% 80% असं होतं की मी राहणार नाही, पण ते 20% मध्येच मी होतं की मी जगू शकेन. तेवढा मला. आणि केव्हा येईल आपली 5 मिनिटं, 10 मिनिटं, 10 सेकंड, 15 सेकंड, अर्धा तास, पाऊण तास, 1 तास, किती वेळ लागेल काहीच माहिती काहीच माहित नाही. आणि तेवढ्यात आला आणि खाट केली, मारला आणि डोकं फोडलं त्याचं, तो खाली पडला. आणि जेव्हा मी असं पाय ठेवला खाली, हा. मी अजूनही जेव्हा सांगतोय तर माझे पाय थरथर कापतायत बोलताना, कारण की आता मी परत तिथेच पोचलो आणि मी कळायला आणि मी रडायला लागलो, कारण की एकदम रिलीफ झालं ना. हो. दुर्गा माझ्यावर एकदम झपट्टा मारला, त्यांनी अगदी असं घेतलं आणि खाली पडला. तो बोला साहब मार दिया गुड साहब ये वो करके. आणि लगेच मग त्यांना इव्हॅक्युएट केलं. हा. आणि लोकांची खूप वाईट हालत होती. 5, 6, 8 तास ते सगळे हे जर दुसरं मारलं तेव्हा सकाळचे 3:30-4 वाजले होते. म्हणजे संध्याकाळी 4 ते 12 वाजले आरती. ते बिचारे ते मुलं होती, लहान होती, दूध पिणारे बाळ होते, आई गं. कुठनं त्याला हो. दूध पाजायला, म्हणजे सगळं ते घाण केलेली, सगळी भीतीनी पण सगळी घाण केलेली, सगळं. मग कसं तरी त्यांना बाहेर काढलं आम्ही आणि मग सर्च ऑपरेशन केलं. मग मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. पण ह्या सगळ्या म्हणजे गेल्या पूर्ण 32 वर्षामध्ये एक सैनिक म्हणून तुमच्यामध्ये किंवा एक कुठल्याही सैनिकामध्ये कोणकोणते बदल हे डे 1 पासून होत जातात? म्हणजे सैनिक खूप डिसिप्लिन असतात, खूप स्ट्रिक्ट असतात, आम्ही फक्त एवढंच ऐकत आलेलो आहोत, पण तुम्ही ते प्रत्यक्ष जीवन जगलेलं आहात. तर तुमच्यासोबत अगदी तुमचे कुटुंबीय सोबत ते सुद्धा. हा. आता हे म्हणतो ना, आम्ही पण जेव्हा आर्मीमध्ये गेलो तेव्हा आम्ही नॉर्मल सिव्हिलियनच होतो. आम्ही काय असे काही विशेष असे बनलेलो नव्हतो, आम्ही सिव्हिलियनच होतो. आपले सिलेक्शन वगैरे होत आम्ही जॉईन केलं होतं. ओनली थिंग आमच्या सिलेक्शनमध्ये काय होतं, आमचे ना ऑफिसर्सच्या सिलेक्शनमध्ये आमचे सायकोलॉजी टेस्ट होते. अच्छा. सायकोलॉजी टेस्टमध्ये हे चेक करतात की या मुलामध्ये ती शक्ती आहे का टू टेक ॲक्शन इन मिनिमम पॉसिबल टाइम अंडर द स्ट्रेस. ॲक्शन घेऊ शकतो का, इज ही अ टीम मेंबर की खूप सेल्फिश आहे, कारण की आर्मी इज अ टीम. हो. एकटा माणूस काही नाही करू शकत. अक्षरधाम म्हणा, हे ऑपरेशन सिंदूर म्हणा, एकटा कोणी काही करू शकतो आहे ना. तर आपलं टीम, तर त्याच्याकरता तुम्हाला टीम स्पिरिट असलं जोड. तर हे सायकोलॉजीमध्ये हे सगळं चेक करतात आणि तसे सिलेक्ट होतो. आणि त्याच्यानंतर गेल्यानंतर मग तिथे आम्ही अकॅडमीमध्ये जातो, मग फिजिकली फिट होतो, तयार होतो, मेंटली रोबोस्ट होतो. तिथे अशी काय काय ट्रेनिंग असते ज्याच्याने तुम्ही मेंटली पण स्ट्रॉंग होतो. आपला इगो तोडतात. आम्ही तुम्ही कॉलेजमधनं गेलेले आपले हिरो टाईप तिथे गेल्यावर बरोबर तुमची हिरोगिरी बाहेर काढतात आणि सगळं म्हणतात या जमिनीवर या. आणि असं करून मग
मेंटली पण रोबस्ट करतात, फिजिकली फिट असतो. आणि नंतर मग हळूहळू असे जसे जसे तुम्ही जातात, जेव्हा तुम्ही पाहता तुमचे अंडर कमांड लोक आहेत, ते तुमच्या एका बोलण्यावर तुमचं ऐकतात. हुकूम आहे, तर अशा लोकांना तुम्ही कसं ते करणार. म्हणून ते एक देशप्रेम पण होतं आपल्या कमांडच्या, आपल्या लोकांकरता आपलं प्रेम पण वाढतं. म्हणजे देशाकरता तर असंच असतं, स्लोगनच आहे नेशन फर्स्ट. हो. तर पण नेहमी काही असलं तर आम्ही म्हणतो ना, आमची पहिली बायको म्हणजे आर्मी, दुसरी बायको म्हणजे ज्याच्याशी लग्न केलं, वेडेड टू आर्मी. आणि तसंच वाईफला तर अजून ते असतं, कारण की ती बरोबरच असते, तिने सगळं पाहत असते. ऑपरेशन्स मध्ये फील्डवर नसतं, पण तरी ते ऐकत असते, पाहत असते, बोलत असते, करत ती पण तेवढीच. आणि मी सांगतोय आमच्या महिलांमध्ये इतकी ताकद आहे, त्यांनी ते त्यांच्या जोरावर तर आम्ही सगळं सोडून जातो, तेच सगळं सांभाळतात. आम्ही आमच्या पोरांना वाढताना पाहिलंच नाहीये. आणि मी जेव्हा सुट्टीवर यायचो, तो माझा मुलगा ते माझ्याकडे यायचाच नाही. तो तेव्हा म्हणायचा बाबा आहे तुझे, मला नाही बाबा, तिथे फोटो दाखवायचा तो. कारण की आईने आतापर्यंत त्याला तेच दाखवलं की दाखवलंय. बाबा बाबा येणार आहे, बाबा बाबा बाबा, तो ते बाबाच दाखवायचा. आता बाबा समोर प्रत्यक्ष बाबा त्याच्याकडे यायचा नाही, तो फोटोच दाखवायचा बाबा. अशा परिस्थितीत आम्ही होतो. म्हणून तसं आम्ही सॅक्रिफायसेस पण झालेत, पण गव्हर्नमेंट आमच्याकडे लक्ष पण देते, असंही ते नाही आहे की सगळं आहे. पण आमच्या बायका दे आर मोर स्ट्रॉंगर दॅन अस. पुस्तक आहे वेडेड टू ऑलिव्ह ग्रीन, त्याच्यात ते की फौजी वाईफनी काय काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. कारण की आता मी ॲज अ कमांडिंग ऑफिसर लढायला चाललोय, तर माझे जे खालचे जवान त्यांचे बायका आहेत, त्यांच्या बायकांकडे माझी वाईफ ते लक्ष देईल, त्यांची काळजी घेईल. असं एक आमचं एक कुटुंबच Strong असतं, bonding. कुटुंबच असतं. आता मी त्या माझ्या युनिट करता मी एक एल्डरली मॅन आहे ना, तर असं पण ही बॉन्डिंग असते. म्हणून ते असे ट्रेंड असतो. सर, या दहशतवादी हल्ले होतात तेव्हा इंटेलिजन्स म्हणजे गुप्तहेर संघटनेकडे बोट दाखवलं जातं की त्यांना कसा सुगावा लागला नाही, किंवा नेमकं काय त्यावेळेस होत असतं. जे इंटेलिजन्स आहे हे वेगळ्या वेगळ्या लेवलवर असते. असे ग्रेड्स असतात त्यांचे. ते इन्फॉर्मर म्हणतात ना, कोणत्या इन्फॉर्मरवर आपण भरोसा केला पाहिजे ते आपल्या एक्सपिरियन्सने कळतं. कोणत्या इन्फॉर्मरची जे इन्फॉर्मेशन आहे ती करेक्ट आहे. आम्हाला सगळीकडनं, रॉ कडनं, याच्याकडनं, IB कडनं, पोलीस कडनं, आमचे जे रिसोर्सेस आहेत त्यांच्याकडनं आम्हाला अशी खबर येत असते. आणि कोणतीही जी हे जे असते इंटेलिजन्स असतं, हे ना तुटक्यामध्ये येतं. ठीक आहे ना, अर्धवटच असतात ते, म्हणजे काही कळतच नाही की काय, म्हणजे पूर्ण माहित नसते. आता ते कुठेतरी इंटरसेप्ट पकडतो आपलं जे त्यांचे रेडिओ सेट, की यहाँ पर कबूतर है, यहाँ पर कबूतर उड़ रहे हैं, यहाँ से हमारी गाडी चलने वाली है, यहाँ हाथी चलने वाला, असं काहीतरी बोलत असतात. पण आम्हाला ते डिसायफर करावं लागतं, आम्हाला ते विश्लेषण करावं लागतं. कोण म्हणतो अच्छा हम उस जगह से आ रहे हैं जहाँ फूल है, जहाँ पहाड़ है, बर्फ आहे, असं काहीतरी सांगतील, नाव नाही सांगणार. हे सगळ्यांना जे तुटके आहे ना, सगळ्यांना जोडून आम्ही त्याला अप्रिशिएट करतो आणि त्याची एक इंटेलिजन्सची एक पिक्चर बनवतो, त्याच्याप्रमाणे आम्ही करतो. आणि हे इंटेलिजन्स येतच असतात पुढे, कारण की त्या ऑपोजिट साईडला काही ना काही ऍक्शन चालू असतात. लॉन्च पॅडवरनं टेररिस्ट मूव्ह करत असतात, किंवा ट्रेनिंग करत असतात, किंवा ते निघायची तयारी करत असतात. त्याच्यावरनं आपल्याला कळत असतं की आता हे बहुतेक आता सांगतील आज काय तारीख, 16 तारखेला शाम को 4 बजे ये ग्रुप निकलेगा इस इलाके से. आता आम्हाला मिळालं, पण गरज नाही ते 16 तारखेला या वेळेला निघेल, तो रात्री 12 वाजता येईल, सांगता येत नाही. त्याचे ते तो चेंज करेल, है ना. कधी कधी फेक असेही ते सोडतात इंटेलिजन्स वगैरे. आता पहलगाम मध्ये इंटेलिजन्स आलं असेल, तयारी पण होती, पण जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, तिथे डोक्यावर आपलं आर्मी फौजी नाही बसवू शकत आपण, पण तयार होतो, सगळं असतं, सगळं तयार. आता काय होतं माहिती, आता नळ आहे आपल्या घरात, बाथरूम मध्ये, आपला नळ जेव्हा घट्ट बंद असतो तेव्हा कोणी म्हणत नाही की ना अरे नळ बंद आहे, कोणी बोलतं नाही, त्याच्यातनं गळत असेल ना, अरे जरा पारे नळ गळतंय, जरा ते ठीक करून आण. 100 याच्यापैकी 99% जेव्हा आम्ही याचा इंटेलिजन्सवर आम्ही सक्सेसफुल होतो, त्या 1% जे पाणी गळतं त्याच्याबद्दल सगळे बोलतात, पण ते 99% बद्दल सक्सेस झाल्याबद्दल कोणी बोलत नाही. तर असं नाही की इंटेलिजन्स होतो, पुष्कळ वेळा होतो, बट यू कॅन नॉट कॉल इट ॲज अ इंटेलिजन्स फेल्युअर ॲज सच. ठीक आहे ना. ऑपरेशन सुरू असतं किंवा त्याच्यानंतर सुद्धा नागरिकांमध्ये थोडीशी एक भीतीची भावना असते, किंवा काही थोडेसे मिसगाईड करणारे मेसेजेस फिरत असतात. तर ह्या सगळ्याकडे नागरिकांनी कसं बघायला हवं, आणि एक सैनिक म्हणून नागरिकांकडनं काय अपेक्षा असते? तेव्हा सगळ्यात आधी, आता आपण एक मॅच्युअर्ड कंट्री आहोत
आणि एक्सपेक्टेड आहे की आपले सिटिझन्स पण मॅच्युअर्ड असले पाहिजे. आता आपण टेक्नॉलॉजिकली पण आपण खूप स्ट्रॉंग आहोत. तर आपण अशा फेक न्यूज, असे र्युमर्स, असे जे याच्यावर कधी विश्वास करू नये. आपण नेहमी प्रत्येक गोष्टीला पिंच ऑफ सॉल्टली घ्यावं. नेहमी त्याचे आपण अनालिसिस करायचं. असे शक्य आहे का? काही बोलतात, असं कसं पॉसिबल आहे? तर आपण स्वतःला इंट्रॉस्पेक्ट, आपला स्वतः विचार केला पाहिजे. आणि दुसरं, अशा वेळेला आपलं युनिटी राहणं जरुरी आहे. इथे धर्म, जाती, हे ते बाकीच्या ते ह्याच्यामध्ये बाजूला आपण ठेवायचं. ते बाजूला ठेवायचं. याचाच फायदा शत्रू घेऊ शकतो. पाकिस्तानमध्ये काय झालंय? आर्मी एका ठिकाणी चालू आहे, त्यांचं पॉलिटिकल एका ठिकाणी आणि पब्लिक वेगळी आहे. हं. इथे बलुचिस्तान ते वेगळं बलुचिस्तान ते झालंय. वेगळंच आहे. हो. आपल्याला साथ देणारे आहेत बलुचिस्तान तिथे. तुम्ही ते सांगतोय, तिथेही अनरेस्ट आहे. तर अशी काही परिस्थिती आपल्या भारतात होऊ नये, हे आपण लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे. सतर्कता. अशा वेळेला काय होतं, इन्फिल्ट्रेटर्स घुसतात. सांबाच्या सेक्टरमध्ये 12 लोकांना उडवलं. 12 इन्फिल्ट्रेटर्स घुसत होती. कारण की काय होतं, ज्यावेळेला येतं तर आतमध्ये असे लोक घुसतात आणि आतमध्ये हल्ला करतात. आतमध्ये बॉम्ब ब्लास्ट हे ते करतात. ठीक आहे ना, कारण की बाहेर लढू शकत नाही तर आतमध्ये करतात. म्हणजे आपलं अटेन्शन डायव्हर्ट करतात, आतमध्ये नुकसान करतात. हे सिटिझन्सची पण लढाई आहे. हो. त्यांनी सतर्क राहायला पाहिजे. कुठे असे संशयास्पद असे हालचाली असे दिसले तर त्यांनी रिपोर्ट आहे ना, सैनिकांना, आमच्यासारख्या लोकांना पाठिंबा द्यावा. काही झालं तर आमच्या फॅमिलीज जे आहेत त्यांच्याकडे लक्ष नक्कीच. द्यावं. कारण की हे जेव्हा ते लढतायत तेव्हा तुम्ही आरामात झोपतायत हो. घरात. अगदी खरं ठीक आहे. आहे. आपल्या पोराच्या अभ्यासाकडे लक्ष नाही आहे, ते तुमच्या पोराच्याकडे लक्ष आहे की तो अभ्यास व्यवस्थित स्कूलला टाइमवर जातोय की सेफली जातोय की नाही. त्याला आपल्या बायकोच्या सिंदूरची चिंता नाही आहे. तो हे पाहतोय की आपले जे सिटीजन त्याचे सिंदूर राहतंय की नाही. खरं आहे. म्हणून तुम्ही यांच्याकडे लक्ष द्या. नक्कीच. सेना मेडल कर्नल तुषार जोशी, आज आपण इथे आलात आणि खूप महत्त्वपूर्ण माहिती आम्हा सगळ्या श्रोत्यांना दिलीत. आणि हे ऑपरेशन्स नेमकं कसं होतं आणि त्यावेळेला कशी स्थिती असते, ती कशा प्रकारे हाताळली जाते, हे सगळं तुम्ही आम्हाला खूप छान विस्तृत स्वरूपात सांगितलं. त्याबद्दल या आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद. श्रोते हो, आपण ऐकत होतात कहाणी विजयाची, दहशती विरुद्ध लढ्याची. निवृत्त कर्नल तुषार जोशी यांची मधुलिका कोशे नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत. सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.